नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या अँड्रॉईड फोनला विंडोज 7मध्ये कन्वर्ट कसे करायचे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअर ओपन करावे लागेल. प्ले स्टोअरवरती आल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे Win7 SIMU WIN7 SIMU एवढं टाकून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर Win7 SIMU हे आपल्याला दिसेल. तर याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. सिम्पली आपण इन्स्टॉल बटनवरती क्लिक करणार आहे आणि हे जे आहे ते 23.34 MBचं ॲप्लिकेशनची साईज आहे. तरी थोड्याच वेळामध्ये फोनमध्ये इन्स्टॉल होईल. तर 20% आपली ही इन्स्टॉल झालेली आहे. ॲप्लिकेशन सक्सेसफुली इन्स्टॉल झाल्यानंतर इथे प्ले बटन दिसेल, तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बघू शकता मित्रांनो, आपला फोन जो आहे तो विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्टार्ट होत आहे. जसं पी सीवरती आपल्याला बघायला मिळतं की सर्वात सुरुवातीला स्टार्टिंग विंडोज वगैरे जे विंडोजचे ऑप्शन आहेत ते देखील आपल्याला इथे बघायला मिळतील. विंडोजचा लोगो वगैरे संपूर्ण तुमचा फोन जो आहे तो पी सीसारखा इथे दिसणार आहे. आता इथे गेस्ट यूजर विचारलेला आहे, स्विच यूजर आणि शटडाऊनचं बटन आहे विंडोज 7. तर आपण गेस्टवरती इथे सिम्पली क्लिक करणार आहोत आणि लॉग इन होणार आहोत. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण स्क्रीन विंडोज 7ची आपला फोन जो आहे तो पी सीसारखा झालेला आहे. इथे माय कम्प्युटर दिसेल, त्यानंतर स्टार्ट बटन दिसेल. स्टार्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अबाउट, कॅल्क्युलेटर, कॅमेरा, क्रोम, कमांड प्रॉम्प्ट, गेम्स, इंटरनेट एक्सप्लोरर हे सर्व फीचर्स जे आपल्याला पी सीमध्ये बघायला मिळतात, कंट्रोल पॅनल हे सर्व आपल्याला इथे बघायला मिळेल. त्यानंतर ऑल प्रोग्रामवरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण जे प्रोग्राम आहेत ते इथे आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर आपण इथून पेंट देखील ओपन करू शकता. तर पेंटमध्ये काही आपल्याला करायचे असेल काम तर ते देखील आपण इथे बनवू शकतो. तर इथे आपण सिम्पली एक ड्रॉ करूया काहीतरी. तर आपण इथे ड्रॉ करत आहेत. तर बघू शकता इथे तुमचं जे काही काम असेल ते इथे तुम्ही इझिली इथे करू शकता. बघा, इथून कलर चेंज होत आहेत आणि तुमचे पेंटिंग वगैरे काही जर असेल काम तर तुम्ही इथे ते करू शकता. आता आपल्याला या विंडोज 7मधून अँड्रॉईडमध्ये परत प्रवेश करायचा असेल तर आपल्याला सिम्पली इथे स्टार्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि शटडाऊनवरती क्लिक करायचं आहे. शटिंग डाऊन असं दिसेल, म्हणजेच आता आपला जो फोन आहे तो नॉर्मल अँड्रॉईड फोन झालेला आहे. तर अशा रीतीने तुम्ही एंटरटेनमेंटसाठी वापरू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.